स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन मोबाईलवर केवायसी करत असताना लाडक्या बहिणींकडून जे आहे ते दोन छोट्या छोट्या चुका या ठिकाणी झालेल्या आहे। त्या दोन चुका झाल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींच्या आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट येत आहे की आमच्याकडून या चुका झाल्या तर आमचा अर्ज रद्द होईल का, किंवा आमचे जे काही अर्ज आहे ते अपात्र होईल का। तर या प्रश्नाचं उत्तर मी एक सोप्या पद्धतीने तुम्हाला देणार आहे, कारण तुमचे प्रत्येकच व्हिडिओचे मी कमेंट वाचत असतो। जरी तुम्हाला रिप्लाय दिला नसला तरीही मी तुमच्या प्रश्नांचे सर्व कमेंट जे आहे ते वाचत असतो। याआधी जे काही तुम्ही कमेंट केलेले आहे ते सर्व जास्तीत जास्त कमेंटचा रिप्लाय देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। फक्त या 2 दिवसामध्ये मी कमेंटचा रिप्लाय दिला नाही, कारण नवरात्रामध्ये थोडं बिझी असल्यामुळे तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी देऊ शकलो नाही। पण कमेंट मी सर्वच वाचलेल्या आहे, जे काही तुम्ही कमेंट केल्या सर्वच वाचलेले आहे। होय किंवा नाही या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, आणि जे काही एरर तुम्हाला येत आहे अर्ज भरण्यासाठी, आणि जे काही तुम्ही चुकीच्या फ्रॉड वेबसाईटवर जे काही केवायसी केलेले आहे सर्व प्रश्न मी नोटीस केलेला आहे। त्या टॉपिकवर मी स्पेशल व्हिडिओ आणणार आहे। जे काही राशन कार्ड किंवा सर्व टोटल कमेंट मी वाचलेले आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। सोबतच या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट करा की तुमचा आणखी काय प्रॉब्लेम आहे। पूर्ण सविस्तर कमेंट लिहून जर तुम्ही मला पाठवली कमेंटमध्ये तर मी त्याचं सविस्तर उत्तर सुद्धा देऊ शकणार। आणि तुम्हाला जर सारखी सारखी तुमच्या प्रश्नाची सारखी सारखी कमेंट दिसत असेल तर त्या कमेंटला तुम्ही रिप्लाय करा, म्हणजे सर्व कमेंटला बल्कमध्ये मी एकाच उत्तरामध्ये तुमचा कमेंटचा रिप्लाय देऊ शकणार। तर कमेंट नक्की करा, तुम्हाला तुमच्या कमेंटचं समाधान मिळेल। पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मी रिप्लाय 100% देणार। तर बघा, जे काही लाडक्या बहिणीचा महत्वाचा मुद्दा होता, लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक आणि पती वडिलांचा आधार क्रमांक ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर फायनल पेज तुमच्या समोर अशा प्रकारचं ओपन होते, आणि या ठिकाणी 2 ऑप्शन येतात। दोन्ही ऑप्शन मध्ये तुम्हाला होय किंवा नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं असते। या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे पहिल्या ऑप्शन मध्ये की तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहे का, किंवा ते लोक आता रिटायर जर झाले असेल तर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत। हे वाक्य थोडं कन्फ्युज करणार आहे। या ठिकाणी पाहिजे होतं की तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर किंवा पेन्शन पेमेंट घेत असेल तर होय करा, घेत नसेल तर नाही करा, असं ते क्लिअर जर वाक्य असतं तर लाडक्या बहिणी कन्फ्युज झाल्या नसत्या। पण या ठिकाणी पेन्शन पेमेंट घेत नाही यामुळे कन्फ्युज झाल्या, आणि भरपूर बहिणी चुकीचं ऑप्शन सिलेक्ट केलं। तर त्यामुळे तुमचा अर्ज रद्द होईल का किंवा पात्र होईल का 2 मिनिटात क्लिअर होणार। तर या ठिकाणी तुम्हाला काय सिलेक्ट करायला पाहिजे होतं की या वाक्याला तुम्ही समर्थन द्यायचं होतं। आमच्या कुटुंबामध्ये पेन्शन पेमेंट घेत नाही, होय होय आमच्या कुटुंबात कोणीच पेन्शन पेमेंट घेत नाही, या वाक्याला होकार म्हणजे होय। त्यानंतर आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शन पेमेंट घेत असेल तर या वाक्याला नकार द्यायचा म्हणजे नाही। या ठिकाणी खोटं ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही। पेन्शन पेमेंट घेत नसेल तर होय म्हणायचं, पेन्शन पेमेंट घेत असेल तुमच्या कुटुंबात तर नाही त्या ठिकाणी म्हणायचं, खोटं सांगायचं नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न होता की तुमच्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित बहीण लाभ घेत आहे, तर या ऑप्शनला सुद्धा आपण होय किंवा नाही सिलेक्ट करायला पाहिजे होतं। जर तुमच्या कुटुंबामध्ये फक्त एकच विवाहित राशन कार्डवर फक्त एकच विवाहित आणि एकच विवाहित बहीण जर लाभ घेत आहे तरच या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं। तुम्ही जर तुमच्या राशन कार्डवर एकापेक्षा जास्त अर्ज भरले असेल, तुमच्या राशन कार्डवर 2, 3, 4 अशा प्रकारे विवाहित बहिणी एकाच राशन कार्डवर लाभ घेत असेल तर तुम्ही या ठिकाणी नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे होतं। पण या ठिकाणी भरपूर बहिणींनी दोन्ही ऑप्शन मध्ये मिक्स मध्ये चुकी केलेल्या आहे। तर बघा, त्यासाठी तुमचा अर्ज अपात्र होणार नाही किंवा अर्ज तुमचा रद्द होणार नाही। हे जे काही 2 ऑप्शन दिलेले आहे हे चौकशीसाठीच दिलेले आहे। हे ऑप्शन चौकशीसाठी दिलेले आहे, आणि अशा प्रकारे जे काही चुका आहे हे प्रत्येक योजनेमध्ये होत असतात, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही या ठिकाणी चुका केल्या असेल तरीही तुमचे पती आणि वडिलांचे आधार क्रमांक त्या ठिकाणी घेतलेले आहे। तुमचे पती तुमचे वडील यांचा आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून तुमच्या आधार नंबरचा ऍक्सेस त्यांची डिटेल शासनाकडे पूर्ण गेलेली आहे, आणि त्यावरूनच आता ही केवायसी पूर्ण 2,50,00,000 बहिणींची केवायसी पूर्ण झाल्यानंतर सर्व बहिणींची पुन्हा चौकशी होणार, आणि त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून हे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट केले जाणार आहे। या दोन्ही ऑप्शनची चौकशी होणार आहे, खरंच सरकारी नोकरीवर आहे का, किंवा एका राशन कार्डवरून किती अर्ज भरलेले आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे का, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का, पेन्शन पेमेंट घेता का, इन्कम टॅक्स भरता का, मोठे मोठे व्यवसाय आहे का, किंवा सरकारी नोकरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहेत किंवा नाही, हे ऑप्शन त्या ठिकाणी ते लोक क्लिअर करतील जर ही तुमच्याकडून चुकी झाली असेल। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित बहीण आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे का, किंवा एकापेक्षा जास्त लाभ घेत आहे, हे सुद्धा जर तुमची या ठिकाणी चुकी झाली असेल तर ते लोक तुमचे पती आणि वडिलांच्या राशन कार्डवरूनच ते लोक माहिती घेतील, जर ही चुकी झाली असेल तरी पण। कारण तुमचे पती आणि वडिलांच्या राशन कार्डला त्यांचं पॅन कार्ड लिंक आहे,
त्यांचं आधार कार्ड लिंक आहे, त्यांचं राशन कार्ड लिंक आहे. त्यांच्या आधार कार्डवर जर परिवहन विभागामध्ये कार रजिस्टर असेल, कोणतं वाहन रजिस्टर असेल, तर ती सुद्धा माहिती शासनाला मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडून चुका झाल्या असेल आणि तुम्ही जर या सर्व गोष्टीमध्ये पात्र असाल तर तुमचा अर्ज पात्रच राहणार आहे. आणि तुम्ही जर या सर्व गोष्टीमध्ये पात्र नसाल तर या चुका होऊन सुद्धा तुमचा अर्ज किंवा चुका नसेल केली तरीही तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. पात्र असाल तर पात्र राहाल, अर्ज रद्द होणार नाही. अपात्र असाल तर अपात्र होणार, अर्ज रद्द होणार. बघा, हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल. कारण शासनाने जी काही ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू केलेली आहे, ही ई-केवायसी ची प्रक्रिया अशा प्रकारे नसते. केवायसी जी काही ई-केवायसी आहे ती अशा प्रकारे केली जात नाही. ई-केवायसी ओटीपी वरून केली जात नसते, हे तुम्हाला सुद्धा माहित असेल. तुमच्या आजूबाजूला सुद्धा व्यक्ती जे काही शेतकरी बंधू आहे किंवा वृद्ध व्यक्ती आहे ते वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतात. त्यांना सुद्धा माहित आहे की ओटीपी घेऊन केवायसी केली जात नाही आणि पती वडिलांचा आधार क्रमांक घेऊन, कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा आधार क्रमांक घेऊन ई-केवायसी केली जात नाही. ई-केवायसीचा जो काही अर्थ असतो, मूळ अर्थ असतो की नो युअर कस्टमर. नो युअर कस्टमर म्हणजे तुमच्या ग्राहकांची माहिती घेणे. माहिती कोणती घेणे की तो ग्राहक जर आता योजनेचा लाभ घेत आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये दर महिन्याला पैसे जमा होत आहे, तर तो व्यक्ती जिवंत आहे का? तो व्यक्ती जिवंत आहे का? तो व्यक्ती हयात आहे का? म्हणजे तो व्यक्ती जिवंत आहे तर तो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. तो व्यक्ती जर जिवंतच नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती एटीएम वगैरे वापरून किंवा दुसऱ्या पद्धतीने पैसे काढत आहे, त्यासाठी ई-केवायसी केली जाते. मग ई-केवायसी जर तुम्ही ओटीपी टाकून करत असाल तर आणि एखादी लाभार्थी बहिणी जर मयत झाली असेल किंवा ती हयात राहिली नसेल या 1 वर्षामध्ये, तर शासनाला कसं माहित होईल? शासनाला कसं माहित होईल की ई-केवायसी त्या बहिणीची झालेली आहे, म्हणजे ती बहीण जिवंतच आहे? ओटीपी तर कोणीही टाकू शकतो. ओटीपी तर त्यांच्या कुटुंबातील मुलगा, मुलगी, पती कोणी पण त्यांचा ओटीपी टाकून ई-केवायसी करू शकते. पण शासनाला कसं माहित होईल की ती बहिणी हयात आहे की हयात नाही, जिवंत आहे की नाही? त्यामुळे ही जे काही केवायसी आहे ती अशा प्रकारे केली जात नाही. ही एक प्रकार असतो की तुमची थंब लावूनच तुमची केवायसी केली जाते, म्हणजे शासनाला माहित होते की हा व्यक्ती जिवंत आहे, त्याचाच थंब या ठिकाणी लागलेला आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये पाहिलं असेल की थंब लावून किंवा जीवन प्रमाणपत्र काढून, म्हणजे थंब लावूनच जीवन प्रमाणपत्र काढले जाते आणि ते तुम्हाला मग सरकारी कार्यालयात जमा करावं लागते. राशन कार्डची केवायसी आपण कसं करतो? राशन कार्डची केवायसी आपण राशन कार्डचे जे काही अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन आपण ओपन करून त्यामध्ये केवायसीचं ऑप्शन येते आणि मग एक आधार फेस आरडी म्हणून एक अप्लिकेशन येते. ते राशन कार्डच्या अप्लिकेशनला लिंक असते आणि आपण चेहरा दाखवून, म्हणजे तुमचे मुवमेंट दाखवून, डोळे बंद करून, चेहरा लेफ्ट राईट करून त्या ठिकाणी आपली लाईव्ह जे आहे ते पोझिशन त्या ठिकाणी देत असतो आणि तुमच्या आधार कार्डला तुमचा जो काही लाईव्ह दिसणारा चेहरा आहे तो त्या ठिकाणी मॅच केला जातो. तुमचे डोळे चालू बंद होत आहे का हे सर्व तुमची पोझिशन चेक केले जाते. त्यानंतर तुमची केवायसी राशन कार्डवर पूर्ण केली जाते. त्यामुळे ही जी काही केवायसी आहे फक्त शासनाचं एक नाटक आहे की तुमचे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक घेऊन पूर्ण तुमच्या कुटुंबातील जे काही डिटेल आहे, सामाजिक माहिती, भौगोलिक माहिती, आर्थिक माहिती, ही सर्व शासनाकडून काढली जाणार आहे आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा पूर्ण 2.5 कोटी बहिणींची केवायसी पूर्ण होईल त्यानंतर भरपूर बहिणींचे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. हे सर्व पूर्ण शासनाकडून जे आहे ते क्लिअर झालेलं आहे. अजूनपर्यंत शासनाने अशा प्रकारची माहिती दिलेली नाही. शासनाला वाटते की लाडक्या बहिणी मूर्ख आहे, त्यांच्या कुटुंबातील लोक मूर्ख आहे, पण आपण या ठिकाणी मूर्ख नाही. आपण मूर्ख नाही. आपल्याला हे सर्व माहित असते की केवायसी कशा प्रकारे केली जाते. बँकेत जरी तुम्ही गेले तुम्हाला ऑफलाईन केवायसी करून त्या ठिकाणी द्यावी लागते, म्हणजे तुमची सिग्नेचर त्या ठिकाणी मॅच केली जाते आणि जेव्हा तुम्ही पैसे काढता तेव्हा कॅशियर तुमचा चेहरा पाहून, तुमचं पासबुक पाहून तुमचा चेहरा त्या ठिकाणी मॅच करतो, तेव्हाच तुम्हाला पैसे देतो. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमची केवायसी त्या ठिकाणी केली जाते. पैसे काढताना तुमच्या जागेवर जर कोणी दुसरा व्यक्ती केला तर त्याला पैसे देत नाही, हे तुम्हाला माहित असेल. मग या ठिकाणी जेव्हा 1500 रुपये दिले जात आहे आणि फक्त ओटीपी टाकूनच केवायसी केली जाते, मग ओटीपी तर कोणीही टाकू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ओटीपी कोणी पण टाकू शकतो. त्या लाडक्या बहिणीचा ओटीपी मुलगा टाकू शकतो, मुलगी सबमिट करू शकते. ती बहीण जिवंत आहे की नाही शासनाला कसं माहित होईल? त्यामुळे हे जे काही केवायसी करण्याचा शासनाचा उद्देश आहे तो फक्त बहिणींना अपात्र करण्याचा आहे, त्यापेक्षा दुसरा काहीच नाही. तर बघा, जो काही विषय होता तो तुमच्यासमोर क्लिअर झालेला असेल आणि जे काही 2 महत्वाचे ऑप्शन तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं की या ठिकाणी आम्ही चुकी केलेली आहे, तर ते सुद्धा तुम्हाला या मुद्द्यामधूनच जो काही तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यामध्येच तुम्हाला पूर्ण क्लिअर झालेलं असेल. तर तुमचा मुद्दा बघा या ठिकाणी पूर्ण क्लिअर झालेला असेल आणि पूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. कमेंटचं तुमचं जे काही कमेंट्स आहे तुमचे जे काही कमेंट आहे त्याचं उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार.
लगेच तुम्हाला कमेंटचं उत्तर मिळालं नाही तर 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला रिप्लाय आलेला असेल. तुमची कमेंट तुम्ही परत चेक करून पाहू शकता. तर बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईबचं व्हाईट बटन दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आपलं जे काही आपलं जे काही चॅनेलचं व्हॉट्सअप पेज आहे त्या व्हॉट्सअप पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये पहिलीच लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप पेजवर जाऊन त्याला फॉलो करा. म्हणजे समोर येणारे अपडेट, चॅनेलचे ओरिजिनल लिंक किंवा समोर येणारे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.